अंगारिका चतुर्थी सविस्तर कथा। खूप पूर्वीची गोष्ट आहे। विदर्भ देशात धर्मदत्त नावाचा एक ब्राह्मण आपल्या पत्नी सुमित्रेसह राहत होता। तो अत्यंत श्रद्धाळू होता, पण नशिबाने त्याच्यावर अनेक संकटे ओढवली होती। व्यापारात तोटाच तोटा, घरात आजारपण, कर्जाचा डोंगर आणि मनात कायम चिंता। एक दिवस धर्मदत्त खूप निराश झाला। मी देवाची भक्ती करतो, तरी माझ्यावरच संकट आहे का, असा विचार करत तो नदीकाठी बसला होता। तेवढ्यात तिथे एक वृद्ध साधू आला। साधूने त्याच्या डोळ्यातील अश्रू पाहिले आणि विचारले, वत्सा, एवढा दुःखी का आहेस? धर्मदत्ताने आपली सर्व व्यथा सांगितली। साधू हसून म्हणाला, आज मंगळवार असून चतुर्थी तिथी आहे। आज अंगारिका चतुर्थी आहे। हा दिवस भगवान श्री गणेशांचा अत्यंत प्रिय आहे। आज जर तू श्रद्धेने गणपतीचे व्रत करशील, तर तुझी संकटे नक्की दूर होतील। धर्मदत्ताला नवचैतन्य मिळाले। तो घरी गेला। सकाळी लवकर उठून स्नान केले, घर स्वच्छ केले। त्याने लाल वस्त्र पसरून श्री गणेशाची मूर्ती ठेवली। दुर्वा, फुले, अक्षता, मोदक अर्पण केले। तो नम्रपणे म्हणाला, हे विघ्नहर्ता गणराया, माझ्या अज्ञानाचा क्षमा कर। माझे जीवन संकटांनी भरले आहे। आज अंगारिका चतुर्थीच्या दिवशी मी तुझ्या चरणी शरण आलो आहे। तो दिवसभर उपवासात राहिला, मनात एकाग्रता ठेवून ग गणपतये नमः हा मंत्र तो अखंड जपत राहिला। संध्याकाळी चंद्रदर्शन करून त्याने नम्रपणे उपवास सोडला। त्या रात्री त्याला स्वप्न पडले। स्वप्नात भगवान श्री गणेश तेजस्वी रूपात प्रकट झाले। ते म्हणाले, वत्सा धर्मदत्ता, तुझी भक्ती आणि श्रद्धा मला प्रिय आहे। अंगारिका चतुर्थीचे व्रत मोठे फल देणारे आहे। उद्यापासून तुझी संकटे दूर होतील। दुसऱ्या दिवसापासून चमत्कार घडू लागले। धर्मदत्ताचा आजार हळूहळू बरा झाला। त्याला अचानक जुन्या व्यापारात लाभ झाला। कर्ज फेडण्याचा मार्ग सापडला। घरात आनंद आणि शांतता नांदू लागली। गावातील लोक हे सर्व पाहून आश्चर्यचकित झाले। धर्मदत्ताने सर्वांना अंगारिका चतुर्थीचे महत्त्व सांगितले। त्यानंतर गावात अनेक लोकांनी हे व्रत सुरू केले आणि त्यांच्या आयुष्यातही सुख समृद्धी आली। त्याच वेळी देवांवर आलेले संकटही भगवान गणेशांनी दूर केले। म्हणूनच देवतांनी गणेशांना संकटनाशक असे नाव दिले। तेव्हापासून असे मानले जाते की अंगारिका चतुर्थीच्या दिवशी केलेले गणपतीचे व्रत हजार चतुर्थी व्रतांइतके पुण्य देते। मनोभावे केलेली प्रार्थना नक्की फळ देते। कथेचा संदेश, श्रद्धा, संयम आणि विघ्नहर्त्यावरचा विश्वास हेच खरे जीवनाचे बलस्थान आहे। अंगारिका चतुर्थी ही भगवान श्री गणेशाची अत्यंत शुभ आणि फलदायी चतुर्थी मानली जाते। अंगारिका चतुर्थी म्हणजे काय? जेव्हा चतुर्थी मंगळवारी येते, तेव्हा तिला अंगारिका चतुर्थी म्हणतात। अंगारक हे मंगळ ग्रहाचे नाव असून तो शक्ती, साहस आणि विजयाचे प्रतीक आहे। धार्मिक महत्त्व, या दिवशी गणपतीची उपासना केल्यास सर्व संकटांचा नाश होतो, नवस पूर्ण होतात, कर्ज, रोग, शत्रुभय दूर होते। गणेश पुराणानुसार अंगारिका चतुर्थीचे व्रत केल्याने हजार चतुर्थी व्रतांचे पुण्य मिळते। व्रताचे फायदे, अविवाहितांना चांगले विवाहयोग, विवाहितांना सुखी संसार, विद्यार्थ्यांना बुद्धी व यश, व्यापार, नोकरीत प्रगती व स्थैर्य। व्रत कसे करावे? सूर्योदयापासून उपवास फलाहार चालतो। श्री गणेशाची पूजा करून दुर्वा, मोदक अर्पण करावे। ग गणपतये नमः मंत्राचा जप करावा। संध्याकाळी चंद्रदर्शन करून उपवास सोडावा। विशेष मान्यता, या दिवशी मनोभावे केलेली प्रार्थना लवकर फळ देते। म्हणूनच अंगारिका चतुर्थीला संकटनाशक चतुर्थी असेही म्हणतात। ही अंगारिका चतुर्थीची कथा आवडली असेल तर लाईक करा आणि गणरायाच्या भक्तीत आणखी कथा ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा।